घातलेलं आहे। म्हणून या गणपतीला किती पत्न्या झाल्या? दोन पत्न्या झाल्या। काय नाव आहे गणपतीच्या पत्न्यांचं? रिद्धी आणि सिद्धी। रिद्धी आणि सिद्धी या कोण आहे तो? म्हणा गणपतीच्या पत्नी बर का। रिद्धी सिद्धी कधी प्राप्त होते? रिद्धी सिद्धी हा शब्द सुद्धा आपल्याकडून उच्चारला जाऊ नये का? कारण आपण तेवढ्या पात्रतेचे नाही आहोत। रिद्धी सिद्धी प्राप्त ज्या साधूला, ज्या महात्म्याला होते ना, तो महात्मा आपल्यात कधीच राहत नाही आणि तो आपला कधीच राहत नाही। जरी तो दिसायला माणूस असेल तरी तो माणसामध्ये राहत नाही, तो भगवंत होतो, भगवतमय त्याचं पूर्ण शरीर होतं। आणि तो साधू कोणत्याही स्थितीला काहीही करू शकतो, पाण्यावर चालू शकतो, अग्नीवर चालू शकतो, कोणतंही काहीही करू शकतो, ज्याला रिद्धी सिद्धी प्राप्त आहे। आणि ही रिद्धी सिद्धी गणपती बाप्पांना पत्नी म्हणून प्राप्त झालेली आहे का? कारण बुद्धीची दैवता आहे, चतुर आहे। गजानन कसे आहेत महाराज? चतुर आहेत, अतिशय हुशार आहेत। आणि म्हणून या ठिकाणी सगळ्या गोष्टी दिसायला जरी उंदीर बारीक असला किंवा गणपती बाप्पांचे डोळे बारीक असले, कान सुपा एवढे मोठे असले, तरी सुद्धा या सगळ्या भक्तांचं दुःख, सगळ्या भक्तांचं गाऱ्हाणं ऐकून घेण्याकरता या भगवान परमात्म्याची डिरी मोठी आहे, जे दुःख पोटात घालून घेतात आणि ऐकण्याकरता कान मोठे आहेत, पाहण्याकरता डोळे सूक्ष्म आहेत। आणि म्हणून या ठिकाणी सांगतायत हा वक्रदंत कशा करता बसलाय? तर इतर सर्व भाविकांचं दुःख ऐकण्याकरता। आणि म्हणून भागवतामध्ये गणपती बाप्पाला लिहिण्याचं काम दिलं होतं व्यासांनी बरं का। ज्या 18,000 श्लोकांचं भागवत आपल्या समोर या ठिकाणी प्रस्थापित केलं ना व्यासांनी, ते भागवत कोणाकरवी लिहावं हा प्रश्न पडल्यानंतर गणपती बाप्पांना सांगितलं हे लिहिण्यात हुशार आहेत आणि अतिशय हुशार म्हणजे शब्द जे ऐकतात ते बरोबर लिहितात। म्हणून गणपती बाप्पाला बोलवलं पण गणपती बाप्पा काय म्हणाले माहिती आहे? म्हणाले तुम्ही जर सांगत असाल तर मी लिहायला तयार आहे, पण लिहत असताना तुम्ही ज्या ठिकाणी थांबले त्या ठिकाणी मी उठून गेलो म्हणून समजा। म्हणून व्यासांनी या भागवतामध्ये असे काही श्लोक टाकलेत, त्या श्लोकाचा विचार करत असताना सांगितलं गणपती बाप्पाला तुम्ही विचार करून हे सगळं ध्यानात घेऊन मग लिहायला पाहिजे, मी जे सांगतोय ते लिहायचं नाही पटकन। आणि मग त्यावेळेला मात्र गणपती बाप्पाने एका श्लोकावरती अत्यंत सुंदर विचार केला। अतिशय अवघड श्लोक आहेत महाराज, आणि त्या श्लोकावर विचार करण्याकरता 10 मिनिटं निघून जायचे, तोपर्यंत दुसरा श्लोक व्यासजी तयार ठेवायचे। असं करता 18,000 श्लोकांचं हे भागवत आपल्या समोर व्यासाने प्रस्थापित केलं। आणि त्याच पद्धतीचं शिव महापुराण सुद्धा आपल्या समोर यांनी प्रस्थापित केलेलं। म्हणून कलियुगातील लोकांना जर खरोखर वाटते भगवान परमात्मा मिळावं आणि देव प्राप्त करण्याकरता, समजा मला मरण जरी आलं तरी देवाचे दूत मला न्यायला यावे, यमाचे दूत येऊ नये, याच्याकरता या घोर कलियुगातून वाचण्याकरता हे सुंदर ग्रंथ हे मी सांगत नाही, भागवत सांगतं बघा। काल व्याल मुखाग्रास त्रास निर्नाश हे श्रीमद भागवतम शास्त्रम कलोकीरेण भाषितम। घोर कलियुगामध्ये वाचण्याचं, जगण्याचं, भगवंताला प्राप्त करून घेण्याचं साधन जर काय असेल तर श्रीमद भागवत, श्री शिव महापुराण। अनेक ग्रंथाची निर्मिती केली, 18 पुराणांची निर्मिती केली, ते या जीवात्म्याला परमात्म्याशी भेटण्याकरता सुंदर या ग्रंथाची निर्मिती केलेली आहे। म्हणून ते आपल्या करवी म्हणून घेतात, आपल्या समोर त्याने प्रस्थापित केले, कारण या कलियुगातील जीवाचं कल्याण व्हावं म्हणून, आणि या कल्याणाकरता सुंदर हा मार्ग सांगितलेला आहे।